नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. तर आज आपण पारायण या विषयावर संवाद साधणार आहोत. बहुतांशी संत साहित्य हे मार्गदर्शनासाठी उपयुक्त असतं. संतांनी जे काही साहित्य निर्माण केलं आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहेत, गाथा आहेत. हे सर्व संत साहित्य हे मनुष्याच्या उद्धरणासाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्या गोष्टींचं पारायण देखील केलं जातं. पारायणाने पुण्य प्राप्त होतं हे आपण सर्वजण जाणत असतो. परंतु पारायणाव्यतिरिक्त अजून त्यातून काय लाभ होऊ शकतो, कुठल्या पद्धतीने पारायण केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती आपण करू शकतो, त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. तर संत साहित्य सुमार्गाचे कारणी, पारायणे पुण्याची होते प्राप्ती. संत साहित्य हे सुमार्गाचे कारणी. संत साहित्यातून सुमार्ग आपल्याला आयुष्याबाबतीत मिळत असतो. एकूण मानवाच्या वृत्तीवर ठेवायचं कार्य हे संत साहित्य करत असतं. आणि संत साहित्य हे व्यक्तीला सुमार्गाकडेच नेणारं असतं. आणि त्या गोष्टींचं पारायण केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं हे आपण जाणतोच. परंतु पारायण हे पुण्य प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. पारायणे साधन पुण्यप्राप्ती. पुण्यप्राप्ती करून घेण्याचं साधन पारायण जरी असलं तरी आकलने मार्ग येतो मिळवणी. त्या पारायणात करत असताना, त्या पारायणामध्ये, त्या अभंगामध्ये त्या संतांना काय सांगताय, काय अपेक्षित आहे, त्याविषयी जर आपण चिंतन केलं आणि त्यानुसार आचरण केलं तर पारायणातून आपल्याला प्रगतीही साधता येते. पारायण करताना जर त्या अभंगाचा अर्थ समजून घेतला त्या विषयाचा, तर तो अभंग, तो ग्रंथ आपलासा होतो. कुठलीही गोष्ट आपण जर समजून घेतली, आपल्याला समजली, ती आपल्या जवळची वाटत असते. त्या पद्धतीने जर त्या आकलन काय आपण त्यातून घेतलं तर आपल्याला निश्चित मार्ग मिळू शकतो. शब्दवेदे मर्मास त्या जाणी, संताचे म्हणणे काय घे समजूनी. शब्दवेद लक्षण मर्मास जाणी. त्या शब्दामागे, त्या अभंगामागे त्या संतादिकांची काय म्हणणं आहे ते आपण एकदा जाणून घेतलं की त्यानुसार आपल्याला मार्ग सापडतो. पारायण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं, पण त्यात जर चिंतन केलं तर आपल्याला उपरतीचा मार्गही सापडत असतो. वरवरीचे शब्द अर्थ तो विपरीत, अंतरीचे मर्म चिंतने कळून येते. वरवर शब्द जर आपण घेतला तर आपण स्वतःहून अर्थ काढला तो विपरीत असू शकतो. परंतु तेच जर चिंतन केलं, मनन केलं, त्यामागे काय आहे हे म्हणणं जाणून घेतलं तर मार्ग येतो मिळवणी. तर आपल्याला मार्ग नक्की मिळत असतो. अशा प्रकारे पारायण केलं तर पुण्य मिळतं, पण ते आचरणात आकलनात आणलं तर प्रगती होते. मग आध्यात्मिक असो, धार्मिक असो, सगळ्या बाबतीत प्रगती आपली होत असते. धन्यवाद.